नमस्कार आणि या प्रात्यक्षिकमध्ये आपले स्वागत आहे। या प्रात्यक्षिकामध्ये आम्ही सुरक्षितपणे सोलार पॅनल वापरून होम लाइटिंग सिस्टम तयार करण्याविषयी तपशीलवार मार्गदर्शन देणार आहोत। आमच्या सोबत या जसे आपण होम लाइटिंग सिस्टमसाठी वायरिंग डायग्राम आणि कनेक्शन प्रोसेस नॅव्हिगेट करूया। उद्दिष्टे या प्रात्यक्षिकाच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: डीसी होम लाइटिंग सोलार पीव्ही सिस्टम कनेक्ट करणे आणि होम लाइटिंग सिस्टमसाठी सोलार पॅनल माउंट करणे। प्रथम आपण होम लाइटिंग सिस्टम तयार करण्यासाठी आवश्यक असलेले टूल्स, इक्विपमेंट आणि मटेरियल्स पाहूया। आपल्याला असे टूल्स, इक्विपमेंट आणि मटेरियल्स आवश्यक असतील जसे सोलार पॅनल 260 वॉट 18.5 वोल्ट एक संख्या, बॅटरी 12 वोल्ट 40 AH एक संख्या, सोलार चार्ज कंट्रोलर 12 वोल्ट 10A एक संख्या, डीसी केबल्स, LED बल्ब 12 वोल्ट 9 वॉट्स एक संख्या, डीसी फॅन 12 वोल्ट 10 वॉट एक संख्या, डीसी डीबी प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेससह इनपुट साइड एक संख्या, डीसी डीबी प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेससह आउटपुट साइड एक संख्या, मल्टीमीटर एक संख्या, क्लॅम्प मीटर एक संख्या, स्क्रू ड्रायव्हर, वायर स्ट्रिपर, वायर कटर आणि नाईफ। प्रथम आपण होम लाइटिंग सिस्टम्स HLS कॉन्सेप्टचा शोध घेऊया। डीसी होम लाइटिंग सिस्टम सामान्यपणे विभिन्न सेटिंग्समध्ये इन्स्टॉल केल्या जातात, जसे घरे, मंदिरे, फार्म हाऊस, गार्डन्स आणि अधिक खूप ठिकाणी। या सिस्टम्सचा मुख्य फायदा म्हणजे एक रिन्युएबल एनर्जी सोर्स म्हणून सूर्यप्रकाशावर ते अवलंबून असतात, ज्यामुळे ते पर्यावरणासाठी अनुकूल आणि किफायती देखील ठरतात। सोलार फोटोव्होल्टेइक SPV मॉड्यूल सेट करताना खालील घटक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। इन्स्टॉलेशनचे लोकेशन असे निवडा जे झाडे, बिल्डिंगसारखे अडथळे किंवा इतर कोणत्याही बांधकामापासून दूर असेल, जे सावली पाडू शकणार नाहीत। भारतातील भौगोलिक स्थान लक्षात घेऊन पॅनल्स अझिमुथ अँगल्सवर आणि अचूक दक्षिणेकडे तोंड करून स्थापित करा, ज्यामुळे सूर्यप्रकाशाला जास्तीत जास्त संपर्क होईल। आता आपण माउंटिंग स्ट्रक्चर्सची बारकाईने पाहणी करूया। माउंटिंग स्ट्रक्चर्समध्ये सामान्यपणे फ्रेम्स आणि पोस्ट्स सामील असतात, जे स्टीलसारख्या रस्ट रेझिस्टंट मटेरियलने बनवलेले असतात। हे स्ट्रक्चर्स सोलार पॅनलला मजबूत सपोर्ट देतात आणि ते पक्के आणि स्थिर राहण्याची खात्री करतात। माउंटिंग स्ट्रक्चर्स प्लेस करताना काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, त्यामुळे सोलार पॅनल्ससाठी जास्तीत जास्त उपयुक्त पोझिशनिंगची खात्री होईल। पुढे आपण पाहणार आहोत की आपण कशा प्रकारे एक माउंटिंग स्ट्रक्चर आणि सोलार पीव्ही पॅनल इन्स्टॉल करू शकतो। इन्स्टॉलेशन लोकेशनवर योग्य खोली आणि रुंद असलेला एक खड्डा खणून सुरुवात करा। खात्री करा की इन्स्टॉलेशन लोकेशनमध्ये सिमेंट कॉन्क्रीटने बनवलेली एक मजबूत भिंत, खांब किंवा पाया आहे, ज्यामुळे माउंटिंग स्ट्रक्चर पक्के बसवण्यासाठी सपोर्ट मिळेल। साइटच्या विशिष्ट आवश्यकता आणि स्थितींवर आधारित माउंटिंग पोस्टसाठी योग्य उंची निश्चित करा। योग्य फास्टनर्स आणि टेक्निक वापरून पोस्ट पायामध्ये घट्ट बसवा, ज्यामुळे स्थिरतेची आणि दीर्घकाळ टिकण्याची खात्री होईल। खात्री करा की माउंटिंग स्ट्रक्चर जास्तीत जास्त उत्तम कामगिरीसाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी लंब कोनामध्ये इन्स्टॉल केलेले आहे। सोलार फोटोव्होल्टेइक SPV पॅनलचा पृष्ठभाग योग्य तिरप्या कोनामध्ये अचूक दक्षिण दिशेकडे वळवा, ज्यामुळे सूर्यप्रकाशाला जास्तीत जास्त संपर्क होईल। सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता झाली की स्टँडर्ड इन्स्टॉलेशन पद्धतीनुसार खिळे किंवा सिमेंट कॉन्क्रीट वापरून माउंटिंग स्ट्रक्चर जागेवर पक्के बसवा। निर्दिष्ट लोकेशनला छतावर किंवा शेतामध्ये योग्य प्रकारे प्लेसमेंट करण्यासाठी दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करून माउंटिंग स्ट्रक्चरवर सोलार पीव्ही पॅनल इन्स्टॉल करा। पॉवर लॉस कमीत कमी करण्यासाठी सोलार पॅनल आणि सोलार चार्ज कंट्रोलरमधील वायरिंग अंतर कमीत कमी ठेवा। सोलार चार्ज कंट्रोलरपासून सर्व लोड्सकडे वायरिंगची लांबी छोटी असण्याची खात्री करा, ज्यामुळे पॉवरचे डिस्ट्रीब्युशन बॅलन्समध्ये राहण्यात मदत होईल। वेगवेगळ्या लोड्ससाठी स्वतंत्र स्विचेस सामील करा। एकूण मिळून सिस्टमचा परफॉर्मन्स जास्तीत जास्त करण्यासाठी बॅटरीसाठी छोटी वायरिंग डिस्टन्सेस ठेवण्यास प्राधान्य द्या। SCCच्या योग्य टर्मिनल्सकडे लोड्सच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर्स कनेक्ट करा।
ते उत्तम प्रकारे काम करते हे चेक करण्यासाठी मल्टीमीटर वापरून बॅटरी व्होल्टेज चेक करा. 2 वायर्स स्ट्रिप करा आणि वायरच्या एका टोकाला लग क्रिम्प करा. रेड वायर पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि ब्लॅक वायर निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करा. बॅटरीच्या रेड आणि ब्लॅक वायर्स एससीसीच्या योग्य टर्मिनल्सना कनेक्ट करा. मल्टीमीटर वापरून सोलार पॅनलचे व्होल्टेज चेक करा. सोलार पॅनलच्या रेड आणि ब्लॅक वायर्स एससीसीच्या योग्य टर्मिनल्सना कनेक्ट करा. एससीसी स्विच ऑन करा आणि स्वतंत्र स्विचेस ऑन करून लोड्स चेक करा. पुढे आपण पाहूया की आपण कशाप्रकारे एक प्रभावी होम लाइटिंग सिस्टीम निर्माण करण्यासाठी सर्व कॉम्पोनंट्स इंटिग्रेट करू शकतो. येथे दिलेल्या वायरिंग डायग्रामचे निरीक्षण करण्यासाठी थोडा वेळ घ्या. या सेटअपमध्ये सोलार फोटोव्होल्टेक एसपीव्ही मॉड्यूल, सोलार चार्ज कंट्रोलर एससीसी, बॅटरी आणि लोड्स दर्शवले आहेत. विशिष्टपणे 2 डीसी एलईडी बल्ब आणि एक फॅन. या प्रात्यक्षिकासाठी आपण एका टेबल वायरिंग सेटअपवर एक एलईडी लॅम्प आणि एक डीसी फॅनचे इन्स्टॉलेशन करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक अत्यावश्यक पायरी म्हणजे एसपीव्ही मॉड्यूलचे योग्य पोझिशनिंग झाल्याची खात्री करणे. शिफारस केली जाते की एसपीव्ही मॉड्यूल बॅटरी आणि चार्ज कंट्रोलरच्या जवळ प्लेस केले जावे. एसपीव्ही मॉड्यूल घट्टपणे एका स्थिर स्ट्रक्चरवर माउंट करा. सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळवण्यासाठी एसपीव्ही मॉड्यूलचा तिरकेपणा आणि दिशा ॲडजस्ट करा. सेफ्टी टिप: खात्री करा की इन्स्टॉलेशन साइट सुरक्षित आहे आणि पडण्याचा आणि अपघात होण्याचा धोका नाही. स्ट्रक्चरवर सोलार पॅनल्स माउंटिंग केल्यानंतर डीसी केबलमधून MC4 कनेक्टर्स पॅनलशी कनेक्ट करा. यासाठी मेल आणि फिमेल कनेक्टर्स जुळवून घ्या आणि ते एकमेकात बसून क्लिक आवाज येईपर्यंत एकत्रितपणे घट्ट ढकलून बसवा. यामुळे एका निश्चित इलेक्ट्रिकल कनेक्शनची खात्री होते. आता आपण सोलार पीव्ही मॉड्यूलपासून डीसी केबल डीसी डिस्ट्रीब्युशन बोर्डच्या इनपुटकडे आणणार आहोत. सोलार पीव्ही मॉड्यूलपासून डीसी डिस्ट्रीब्युशन बोर्ड DC-DB लोकेशनपर्यंतच्या मार्गावर डीसी केबलची मांडणी करून सुरुवात करा. खात्री करा की केबल घट्टपणे जोडलेली आहे आणि मार्गातील कोणत्याही संभाव्य हानी किंवा धोक्यापासून केबल सुरक्षित आहे. उष्णता, तीक्ष्ण कडा किंवा हानी करणाऱ्या इतर कोणत्याही संभाव्य गोष्टीपासून केबलचा मार्ग दूर ठेवण्याची काळजी घ्या. पुढे आपण डीसी केबल्स DC-DB इनपुट प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसला कनेक्ट करणार आहोत. कोणतीही कनेक्शन्स करण्यापूर्वी पडताळणी करा की DC-DB स्विच ऑफ पोझिशनमध्ये आहे, ज्यामुळे कोणत्याही इलेक्ट्रिकल धोक्यांना प्रतिबंध होईल. मॅन्युफॅक्चररच्या सूचना अनुसरून आणि योग्य पोलॅरिटी पाळून सोलार पीव्ही मॉड्यूलमधून डीसी केबल्स DC-DB प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसच्या इनपुट टर्मिनलला कनेक्ट करा. खात्री करा की कनेक्शन्स टाईट आणि सिक्युअर आहेत आणि डबल चेक करा की केबल्स किंवा टर्मिनल्सची कोणतीही हानी किंवा झीज झाल्याची चिन्हे नाहीत. आता आपण DC-DBचे आउटपुट टर्मिनल्स एससीसीच्या सोलार पीव्ही टर्मिनल्सला डीसी केबलने कनेक्ट करण्यासाठी पुढे जाऊया. पुन्हा एकदा पोलॅरिटी अचूक असल्याचे निरीक्षण करा जेव्हा तुम्ही ही कनेक्शन करता, ज्यामुळे सिस्टीमचे ऑपरेशन योग्य प्रकारे होण्याची खात्री होईल. सिस्टीमच्या करंट कॅपॅसिटीसाठी योग्य असलेल्या उचित डीसी केबल्स वापरा आणि खात्री करा की सर्व कनेक्शन्स टाईट आणि सिक्युअर आहेत. कनेक्शन्स बनवल्यानंतर लक्षपूर्वक प्रत्यक्ष तपासणी करा, ज्यामुळे खात्री होईल की कोणतीही लूज कनेक्शन्स, एक्सपोज्ड वायर्स किंवा सुरक्षिततेसाठी इतर संभाव्य धोके नाहीत. एससीसी बॅटरीला कनेक्ट करण्यापूर्वी त्याचे व्होल्टेज तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ते सिस्टीमसाठी स्वीकारण्यायोग्य रेंजमध्ये असल्याची खात्री होते. ही पुष्टी केल्यानंतर बॅटरीची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स एससीसीच्या सुसंगत टर्मिनल्सशी कनेक्ट करा. एससीसीची लोड टर्मिनल्स डीसी केबल्सने योग्य पोलॅरिटी राखून आउटपुट DC-DBच्या इनपुट टर्मिनल्ससह कनेक्ट करा. लोड्स, एलईडी लॅम्प आणि डीसी फॅन पासून वायर्स आउटपुट DC-DBच्या आउटपुट टर्मिनल्सना कनेक्ट करा.
खात्री करा की DC-DB स्विच ऑफ आहे. सेफ्टी टिप: खात्री करा की DC-DBचे आउटपुट स्विचेस ऑफ कंडिशनमध्ये आहेत आणि SCCवर टर्मिनल्सना वायर कनेक्शन्स घट्ट असल्याची खात्री करा. तसेच खात्री करा की वायर स्ट्रँड्स कुठेही बाहेर डोकवत नाहीत. हे डबल चेक करणे अत्यावश्यक आहे की वायरिंग योग्य पोलॅरिटीजसह जुळते, ज्यामुळे कोणतीही संभाव्य हानी टळेल. प्रत्येक कनेक्शन संपूर्णपणे इन्स्पेक्ट करण्यासाठी पुरेसा वेळ घ्या आणि कोणत्याही चुका किंवा लूज कनेक्शन सापडल्यास ती दुरुस्त करा. सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर प्रथम इनपुट DC-DB टर्न ऑफ करा आणि नंतर आउटपुट DC-DB टर्न ऑन करा. DC-DB आउटपुट प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस वापरून प्रत्येक लोड स्वतंत्रपणे टेस्ट करा. सोलार आणि बॅटरी केबल्समधून वाहणाऱ्या करंट आणि व्होल्टेजवर देखरेख करा, ज्यामुळे योग्य ऑपरेशनची खात्री होईल. कृपया लक्ष द्या की रात्रीच्या वेळी SCC लोड्सना पॉवर देण्यासाठी बॅटरीचा वापर करते. दुसऱ्या शब्दात, जर इनपुट DC-DB ऑफ असेल, रात्रीची स्थिती सिम्युलेटिंग करून आणि आउटपुट DC-DB ऑन असेल तर लोड्स तरीही पॉवर ऑन नसतील. ही नोंद करणे महत्त्वाचे आहे की आपल्या सिस्टीममध्ये लोड्स विशिष्ट आवश्यकतांप्रमाणे जुळवून घेतले जाऊ शकतात, ज्यामुळे लाइटिंगच्या विभिन्न गरजा पूर्ण करण्यासाठी लवचिकता आणि विभिन्नता मिळेल. येथे आपण या प्रात्यक्षिकाच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या प्रात्यक्षिकामध्ये आपण शिकलो आहेत DC होम लाइटिंग सोलार PV सिस्टम कनेक्ट करणे आणि होम लाइटिंग सिस्टमसाठी सोलार पॅनल छतावर माउंट करणे. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. लवकरच पुढील प्रात्यक्षिकामध्ये भेटूया.